झाली का सकाळ? शिकव अजून. मोठे पराक्रम करून दाखवा त्याला. थांब रे, त्याला पाणी पिऊ दे. अरे पाणी पिऊ दे त्याला. नाही, पुढील जन्माला आलंय. नाही म्हणजे बहुत एवढा त्रास देत आहे साऱ्यांना ना, की काय प्रमाणाच्या बाहेर. गपच बसत नाही. दूध पे, दूध पे. राहू त्याला, पाच ग दूध. त्याच्या पुढं कडून दाखवा की असे. त्याला बरोबर लगेच शिकतंय ते. नुसतं उड्या मारता अंगावर, नुसतं उड्या मारताय. आवाज बी असं बाहेर काढतं का नाही, खाली दाबून धरल्यावर लगेच सोडावं म्हणून. नाटकी ते एक नंबर आहे. त्याला बास्केटमध्ये ठेवलं झोपण म्हणून, तर खडखड दरवाजा वाजवतोय. आवाज काढतं परत, मी चुकला, बाहेर घ्यावं म्हणून. बाहेर घेतलं की असलं चालू करतंय. नुसत्या खोड्या करतं, नुसत्या खोड्या. काय एवढं कसं खेळतं काय माहिती. ओ शंभू, काय 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 हं? ब्राऊन कशामुळे ओरडतो विचार त्याला. जा त्याच्याकडे जा. झालं, दूध पिलं, आता परत लागलं खेळायला. ब्राउनीला मस्ती करायची लय ना सवय लागली बरं का. तिला भारी वाटतं त्याच्यासोबत खेळताना. अशी जवळ येऊन देती आणि झापड मारून खाली पाडते अशी. लय हुशार आहे. आई शेवटी आई असती. आईला आहे ना आपुलकी वाटते ना, वेगळे एक आनंद असतो वेगळा पोरांसोबत खेळायचा. आणि असले आवले पोरासोबत खेळायला तर काय बघायचंच नाही. आहे का. त्याच्या हिमतीची आहे ना दाद दिली पाहिजे. तो अजिबात जुमानतच नाही कोणाला. पडलं का.
घाबरतच नाही कोणाला, तो अजिबात घाबरत नाही तो. त्या बघा आता मी काय केलंय, त्याला काय झालंय माहिती आहे का, इथं आहे ना तिघं झालेत खेळायला, ब्राउनी शंभू बबड्या. त्याच्यामुळे त्याला एकटं झोपणं किंवा एकटं बसणं त्याला ते फीलच व्हाय नाही की आपण झोपायला पाहिजे. कारण खेळायला आहे ना भरपूर सारे जण त्याला भेटतात, त्या एकटेपणा किंवा एकलकोंडेपणाचा विषयच येत नाही इथं. त्याच्यामुळे ते एवढं खेळते. किती किती धरपकड करतंय, किती चंचल बघितलं का. ताकद छोटं आहे एवढं एवढंसं, पण ताकद मात्र पूर्ण लावते हा.